अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय आणि भाजपच्या राजकारणात एक मोठं धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण अचानक चर्चेत आलंय एक नाव, माजी महापौर संदीप कोतकर। गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या त्यांच्या राजकीय हालचाली आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याच्याही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, बंद दाराआड झालेल्या चर्चा आणि वाढती हालचाल यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संदीप कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आता समोर येते। पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डीमध्ये होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमात संदीप कोतकर भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली आहे। राजकीय जाणकारांच्या मते जर हा प्रवेश झाला तर अहिल्यानगरच्या विधान परिषद निवडणुकीची संपूर्ण समीकरणं बदलू शकतात। कारण स्थानिक पातळीवर कोतकर यांचा प्रभाग, त्यांचे समर्थक आणि काही नाराज गट यामुळे भाजपमध्ये नवं पॉवर सेंटर तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते शनिवारी शिर्डीत होणाऱ्या त्या कार्यक्रमाकडे। संदीप कोतकर खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि या निर्णयामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात कोणता नवा राजकीय भूकंप होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। नमस्कार।